तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही. तर बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. मात्र पोलिसांवरील हल्ल्यामुळेच हा एन्काउंटर करण्यात आला की कुणाला वाचवण्यासाठी, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. त्यामुळे आता राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. बदलापूर एन्काउंटर वरून राजकारण तापलं. शिंदेचा एन्काउंटर, विरोधकांची फायरिंग. एन्काउंटर की कायद्याच्या चिंधड्या. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांसोबतच्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षय शिंदेच्या चकमकीतील मृत्यूनंतर विरोधकांनी पोलिसांवर संशय व्यक्त करत सरकारला धारेवर धरलंय. बंदूक हिसकावून घेतली तर बाकी काय पोलीस झोपले होते का काय? आणि त्या माणसाला जो एक गतिमंद मुलगा आहे असं म्हणतात, मला माहिती नाही की त्याला बंदुका या लॉक केसमध्ये असतात. जेव्हा आरोपीला नेलं जातं मग त्याला अनलॉक कसे करायचे ते कसं कळलं, गोळी कशी झाडायची त्याला कसं कळलं? हे एन्काउंटर आहे का? कोण विश्वास ठेवला याच्यावर? त्या नराधामाला फाशी मिळावी ही आजही माझी मागणी आहे. एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. पोलीस डिपार्टमेंटनी ह्याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही. आता आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत, परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा. तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील. अक्षय शिंदेच्या मृत्यूवरून विरोधकांची फायरिंग सुरू असतानाच आता सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलाय. इसमें पुलिस भी थोड़ी कमियां उनकी दिखने में आई कि वो 4 लोग होने के बावजूद भी वो रिवॉल्वर छीनता कैसा है, फायर कैसा करता है, ये थोड़ा सा कंफ्यूज वाला मामला होता है. तो वो पुलिसों के ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए. हम तो ये चाहते थे कि न्यायिक व्यवस्था में उसको फांसी अगर मिलती थी तो लोगों को हम दिखा सकते थे, देखो अपनी न्याय व्यवस्था इतनी मजबूत है, ऐसा कोई भी कृत्य करेगा तो उसको फांसी या तो बड़ी से बड़ी कड़ी से कड़ी सजा भी मिलती है. बदलापूर प्रकरणानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं. आरती सिंह यांच्या तपास पथकाचा अहवाल येणं बाकी आहे. त्यापूर्वीच अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून पोलीस ठाण्याकडे नेत असताना मुंब्रा बायपासवर त्यानं पोलिसांचं पिस्तूल हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र या मृत्यूवरून विरोधकांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. अक्षय शिंदेला आणताना पोलिसांनी विशेष काळजी का घेतली नाही? अक्षय शिंदे बंदूक हिसकावत असताना बाकीचे पोलीस झोपले होते का? हातात बेड्या असताना बंदूक हिसकावून फायरिंग कशी केली? आरोपीला नेताना पोलिसांची बंदूक लॉक नव्हती का? अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी विरोधकांनी सरकारची कोंडी केल्यानं सरकारनं आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी CIDची स्थापना केली. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य बाहेर यायला हवं. अन्यथा या एन्काउंटरमुळे इतर गुन्हेगार मोकाट सुटता कामा नये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. या एपिसोडमधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि रोज ऐका बिंचपॉट ॲपवर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूबवर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.